मित्र नमस्ते. मी तुमचा मित्र दत्ता कांबळे. आज एकांतात बसलो होतो. फार मनात विचार आला, कसा असेल ना तो काळ, ज्या काळी जातीवाद, विषमतावाद आणि वर्णभेद यांच्या अनेक घाणीच्या रूढी परंपरा होत्या. आणि त्या अत्यंत घाणीच्या रूढी परंपरेमध्ये माणसं माणसाला माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. आणि ज्या उपेक्षित वर्गात या महामानवानं जन्म घेतला ना, इतकी विद्वत्ता होती या महामानवामध्ये, पण त्या विद्वत्तेला सुद्धा त्यांनी जुमानलं नाही. जागोजागी त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, पाणी नाकारलं, घरं नाकारली, व्यवस्थेनं जगणं असह्य केलं. काय संयम असेल या महामानवामध्ये. खरंच अशी माणसं फार शतकोत्तर जन्माला येत नाहीत म्हणतात ते खरं आहे. कधी स्वतःचा संयम ढळू दिला नाही. आणि त्या असलेल्या जातीयवाद्यांनी किती जरी हल्ले केले तरी देखील तो समतोल कायम राखून ठेवला. आणि कधी हातात लाकूड, कुऱ्हाड, तलवार, भाला, बंदूक घेतली नाही. केवळ ह्या कलमाच्या जोरावरती हा माणूस, महामानव, खरंच अद्भुत आहे. मन भरून येत आहे. काय लढला असेल त्या काळी, ज्या वेळेला माणसाला माणूससुद्धा म्हणून घेत नव्हते. आणि तोच वनवास या महामानवानी काढला. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये 59 तर देशामध्ये जवळजवळ 4000 उपेक्षित जातींना समानतेचा न्याय मिळाला. पण आजची स्थिती महाराष्ट्रासह देशाची आरेला कारेग आणि कुणी कुणाला समजून घ्यायला तयार नाही. अरे मित्र हो, आरक्षण किंवा मिळणारं फुकटचं भीक याच्यापेक्षा कित्येक पटीनं या महामानवाचं नाव अजरामर पुढे देखील राहावं, यासाठी लढा महत्त्वाचा नाही का रे? अरे या महामानवाची नावं घेऊन आपण किती खालच्या स्तराला जाणार आहोत. त्या उपेक्षित वर्गाने जर ह्या महामानवाची जाण नाही ना ठेवली,